पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भामे, अगं हे काय करतेस? कशाला ओझे उचलतेस उगाच? हा एवढा भार अंगावर घ्यायचा नाही। आणि ही वेळ एका दगदग करण्याची। झोप पाहू। तुमचा थोडा भार कमी करायचा होता म्हणून हे घेऊन आले होते। मी वचन दिलं होतं तुम्हाला, कुठल्याही संकटात तुमच्या सोबत उभी राहीन, शक्य त्या मार्गाने। आता तुमच्या शाळा सुरू करण्याच्या स्वप्नात कुठलाही अडसर यायचा नाही। काय झालं? माझं काही चुकलं का? तुझं काहीही चुकलेलं नाही, परंतु आता या काळात जेव्हा मी तुझी आपल्या बाळाची जबाबदारी घ्यायला हवी, तेव्हा मी हे पराक्रम करायचं उरावर घेतलंय। अहो, असं का म्हणताय? मामनजींचं बोलणं इतकं मनावर नका घेऊ। आणि ही शाळा सुरू करायची हे तर तुमचं स्वप्न आहे, हो ना? पण हे समजावणार कसं आणि कुणाला? ज्या निस्वार्थीपणे हे स्त्रीधन तू मला देऊ करतेस त्याने मला भरून येतच आहे। परंतु असं समजू नकोस की हा बळवंत हातपाय चालवू शकत नाही। माझ्या स्वप्नांच्या लढाईत तुम्ही होरपळून जाऊ नका। मी माझं सर्वस्व अर्पण केलंय तुम्हाला। तुमचं कुठलंही स्वप्न असो किंवा लढाई, त्यात सुरुवातीपासून मी सहभागी होतच आले। आणि माझं स्त्रीधन हे नव्हे, ते माझ्या समोर आहे। हा तुझा मोठेपणा झाला, पण आता मला स्वतःला नव्याने सिद्ध करू दे। शाळा सुरू होण्यास अजून अवधी आहे। आणि पैशाची सोय मी करेन। माझ्यामुळे आपल्या कुटुंबावर, तुझ्यावर आणि विशेषतः आपल्या बाळावर कुठलेही संकट येणार नाही। कितीतरी समाजसुधारक आहेत, चांगल्या कामासाठी झटणारे आहेत। आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि निधी उभा करू। तू काळजी करू नकोस। आणि भामे, आमच्या शाळेचं नाव आम्ही न्यू इंग्लिश स्कूल असे ठेवले आहे। फार चर्चाच करावी लागली नाही, हे असे झटकन सापडून गेले। आम्ही एकत्रच म्हटलो, मी आणि आगरकर, न्यू इंग्लिश स्कूल। पालकांमध्ये जर आपण आस्था निर्माण करू शकलो तर ते आपसूक स्वतःच्या मुलाला शिक्षणासाठी प्रवृत्त करते, आणि तेच अपेक्षित। बळवंतराव, हो बळवंतराव। होय, हो, चला, माझ्या डोक्यात वेगळेच विचारचक्र। कसले विचारचक्र फिरतंय? गोपाळराव, आता आपण जी शाळा चालू करण्याचा बेत आखत आहोत त्याने आपले इप्सित खरंच साध्य होईल असे वाटते तुम्हाला? बळवंतराव, अहो हे तुम्ही बोलत आहात? अहो, शिक्षण प्रसारासाठी माझ्या इतके किंबहुना माझ्यापेक्षा काकणभर जास्त आग्रही तुम्ही आहात। आणि हे तसे नव्हे। आता काल भामासोबत बोलत असताना मी दूरध्वनी यंत्राचा संदर्भ दिला। विलक्षण शोध आहे। तेव्हापासून माझ्या मनात एकच गोष्ट येते, आपल्याकडे असे शोध लागावेत त्या दर्जाचं शिक्षण आपण देतोय का? नसेल तर ते द्यायला हवे। त्या अनुषंगाने फक्त शाळा सुरू करून उपयोग नाही, तसे शिक्षण मिळेल असे कॉलेज सुरू करायला हवे तरच। काय? अहो, काय बोलताय तुम्ही? इथे एक खासगी शाळा सुरू करताना किती दमछाक होते तुम्ही बघताय, आणि आता मध्येच कॉलेज काय? खरंय, परंतु ध्येय मोठे असेल तर। हे बघा, तुमचे हे विचारांचे चक्र इथंच थांबवा। आता चिपळूणकरांना भेटणं जास्त गरजेचं आहे। शाळेसाठी जागा ठरवायची आणि तो निर्णय महत्त्वाचा आहे। तुम्ही माझा मुद्दा समजून घेत नाही।
देशाचे भविष्य घडवतो कोण? युवक. पुढे जाऊन सापेक्ष सारासार निर्णय तोच घेतो. आपलेच उदाहरण घ्या. आज ज्या विचारांनी आपण झपाटलोय ते बालपणी आपल्या डोक्यात तरी येत होते का? अहो, आत्ता जो आपण निर्णय घेतलाय, जो विचार करतोय, त्याला बालपणापासून जोपासलेली विचारांची आणि संस्कारांची बैठक कारणीभूत आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? आणि हे सगळे विचार आत्ता डोक्यातून काढून टाका. चिपळूणकरांनी जिथे जायला सांगितले तिथे जाणं गरजेचं आहे. चला. ठीक आहे, तिथे जाऊन चर्चा करूया. एकतर माझ्या डोक्यामध्ये इतक्या विवंचना सुरू असतात ना, त्यात तुम्ही असं काही बोललात की लक्ष विचलित होतं माझं. आता कसली नवीन विवंचना? काही नाही, चला. सांगा. तुम्ही मगाशीच काहीतरी सांगणार होता. काही नाही, चला. आणखीन उशीर नको व्हायला. कासरे भाऊंचं पत्र आलंय. त्यांनी आग्रह धरलाय मंडळींना इथं घेऊन या म्हणून. अहो, मग चांगलंच आहे की. विवंचना कसली त्यात? आता कसे सांगायचे तुम्हाला? कुटुंबाच्या राहण्यापासून ते जगण्यापर्यंतची सोय करायची. नाही, आता सासरेबुवांचा रोष पत्करून कसं चालेल? आणतो मंडळींना इथं. चांगलीच गोष्ट आहे ती. संसाराचा प्रारंभ आनंदाने करा. असे सदा साडेसातीचा अंमल असल्यासारखे वागू नका. चला. सावकाश काका. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे. सावकाश. उत्तम. न्यू इंग्लिश स्कूल. फार समर्पक नाव आहे. खूप समाधान वाटतं. आम्ही बघितलं होतं त्याच्या कितीतरी पुढचं स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात आणता आहात. यामागे प्रेरणा म्हणून देखील तुम्ही कारणीभूत आहातच ना. निश्चितच. सावकाश. माझ्यामध्ये असा उत्साह संचारलाय तुम्हाला सांगतो. असं वाटतं तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या बरोबर सहभागी व्हावं. तुम्ही आधी ठणठणीत बरे व्हा, मग आम्हीच तुम्हाला सोडणार नाही आहोत. काय? हो, तो दिवसही अगदी लवकर येईल. बर, असो. मला सांगा, कधीपासून शाळा सुरू करताय? अहो, शाळा सुरू करायची म्हणजे मोठी जागा हवी. अगदी प्रशस्त आणि छान. झाली का त्याची व्यवस्था? तोच काहीसा पेच आहे. नाही, मी काय म्हणत होतो, नदी पलीकडे जी प्रशस्त जागा आहे मोकळी, तिथे बांधकाम केलं असतं तर. अहो शास्त्री बुवा, इतक्या दूरवर कोण येईल? जागा ही मध्यवस्तीतच हवी. अर्थात. आणि मध्यवस्तीमध्ये इतकी प्रशस्त जागा मिळणं अवघड आहे. काका, मी सांगत होतो आमच्या घरीच शाळा सुरू करूया. बळवंतराव, आता या परिस्थितीमध्ये तुमच्या घरी काही होणार नाही. असं सुरू तर करू, मग पुढे बघू. ठरवता येईल काय करायचे आणि कसे करायचे. अहो आगरकर, पण दुसरं काही सुचतंय का? नाही म्हणजे कसं आहे, मी माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलंय, पण पाहिजे तशी जागा अजून काही मिळत नाही. त्या निगोजकरांनी नकार दिला का भाड्याने जागा द्यायला? छे हो. अहो, ते एवढं भाडं मागतायत, ऐकाल तर गेरी येऊन पडालच. त्यांचा नाद सोडा आगरकर. मी सांगतो तोच पर्याय आहे. आमच्या घरी नाही. बळवंतराव, आपलं बोलणं झालंय आता. तुमच्या घरची परिस्थिती वेगळी आहे. उगाच तुमच्या घरच्या विवंचनेमध्ये टाकू नका तुम्ही. विवंचना नाहीच मुळी. अहो, पण मी काय म्हणतोय, नदीजवळ मोकळी जागा आहे ना, उघड्यावर. आहे आपल्याला. मग आमच्या अंगणात भरायला काय हरकत आहे? नको. ते मध्यवस्थित हे बघा, देखील. थांबा, थांबा. रावसाहेब फडणवीस माहिती आहेत का? रावसाहेब म्हणजे मोरोबा दादा फडणवीस यांचे नातलग ना? बरोबर. रावसाहेब माझ्या उत्तम परिचयाचे आहेत. त्यांच्या वाड्यामध्ये आपल्या शाळेची सोय होऊ शकेल. अहो काका, पण ते इतके मोठे, म्हणजे एकेकाळी त्यांनी राज्य केले तिथून. आता तीच जागा आपल्याला शाळा चालवायला कसे देतील ते? हो ना, आमची तर ओळख देखील नाही त्यांच्याशी, आणि त्यात आम्ही नौखे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना.
ते राज्यकर्ते होते म्हणूनच त्यांना या कार्याचं महत्व समजू शकेल. रावसाहेब फडणवीस हे मोठे दानशूर व्यक्ती आहेत. या असल्या सामाजिक कार्याला नेहमी सरळ हस्ते ते मदत करत असतात. मी शब्द टाकीन त्यांच्याकडे. माझा शब्द रावसाहेब कधीही पडू देणार नाहीत. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही जरा स्वस्थ बसा. खोकला वाढलाय. काका हे घ्या, पाणी घ्या. आपण वैद्यांना बोलवूया का? सावकाश सावकाश सावकाश. मी घेऊन येतो वैद्यभुवनला. अरे नको, आधी न्यू इंग्लिश स्कूलचं काम करा. ते महत्वाचं. परमेश्वरा, अरे 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 सावकाश आगरकर बुवा. बळवंतराव, सावकाश यायचा दरवाजा मोडला असता आता. हे बघा नामजोशी, आपल्या वाटेत येणारे अडथळे हे असेच दूर करायला हवे, समजले? अरे अरे अगदी अरे, खरं. अरे अरे, काय काय ही दुरावस्था झाली हो. हा, मोरोबा दादांचा वाडा हा एवढी अशी मध्यवर्ती वास्तू आणि ही काय अवस्था झाली. अहो अहो अहो, आगरकर, अवस्था हे बघा. हे काढा. आणि तुमची अवस्था नीट करू दे. बळवंतराव, ही काय अडगळ इथे. मला वाटतंय मजूर बोलून घ्यायला हवेत. अहो, आपले घर आपणच आवरायला हवे. अहो बळवंतराव, अहो, सावकाश, अहो, अहो. पहिले ह्या सगळ्या टोपले वगैरे उचलून ठेवा. हा. खराटे तिथे मला पडलेले दिसत आहेत. काय हो बुवा, कसल्या तंद्रीत आहात? ठीक आहात ना? हो हो. धुळीचा त्रास नाही ना? नाही नाही, आता बसा जरा. शाळेसाठी तर जागा मिळाली, परंतु घराचे काय करावे? खिशास परवडू शकेल अशी जागा शोधावी लागणार आहे. ओ आगरकर. सावकाश. मंडळी, मी काय म्हणतोय, आपल्या या जागेबद्दल आणि आपल्या या शाळेच्या एकूण कामाबद्दल मी एक पत्रक छापून घेतो. काय, कशी वाटते कल्पना? उत्तम उत्तम कल्पना आहे. तुम्ही ताबडतोब लिहायला बसा. आम्ही आवडले ताबडतोब लिहायला घेतो पत्रक. हे घ्या बुवा. 2 जानेवारी. लक्षात ठेवा. दादा, हो हे घ्या. हे घ्या. 2 लक्षात जानेवारी. ठेवायचंय. 2 जानेवारी 2 जानेवारी न्यू इंग्लिश हे बघा. आले का लक्षात? आवर्जून बुवा, हे यायचं. घ्या. त्यांना दिलं, तुम्हाला मिळालं. 2 जानेवारी आगरकर आवर्जून कुठे? यायचं. आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. हा, बरं, शेजार पदारी सांगायचंय. सगळ्यांना. आले का लक्षात? 2 जानेवारी. व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व. हे घ्या, हे घ्या पत्रक. वाचता येते का? घरात शिकण्याजोगे कोणी लहान मूल असेल तर त्याला अवश्य पाठवा. 2 जानेवारी न्यू इंग्लिश स्कूल आपण सुरू करतोय, नवीन आपली शाळा. आले का लक्षात? हे घ्या. 2 जानेवारी नक्की या. हे घ्या, आवर्जून यायचं. न्यू इंग्लिश स्कूल. हा, न्यू इंग्लिश स्कूल म्हणे. न्यू म्हटले की आधुनिक होते की काय? आणि म्हणे राष्ट्रीय शिक्षण देणार म्हणजे काय? अहो, नुकतीच मिसळून फुटलेली मुलं ही शिकवणार. अहो, इंग्लिश शिकायचे म्हणजे सरकारी शाळा नको का? आपल्या या पोरांना जमेल का ते? आणि अशी जाहिरात करून सरकार विरोधात जायचं काय यांस? शिक्षकांची नावं तर बघितलीत? बघू. टिळक, आगरकर, चिपळूणकर, हे बघा, माधवराव नामजोशी. एक नाव ओळखीचे दिसत नाही. अहो, टिळक म्हणजे ते गंगाधर शास्त्रींचे का? अहो, ते इतके थोर आणि यांना कुठून ही अवदसा सुचली?
अहो चांगली नोकरी करायची सोडून नको ते डोहाळे का लागले त्यांना? अहो मी म्हणतो हा पोरखेळ राहू दे बाजूस, ह्या साऱ्यांनी आपापले संसार जरी व्यवस्थित केले ना तरी पुरे, नाहीतर तिथेही एमएचा निकाल लागला बघ आणि अखेर उत्तीर्ण झालो. अभिनंदन अभिनंदन. जॉन्सन साहेब म्हणालेच होते एमए उत्तीर्ण झाला की तुला 25 रुपये पगार वाढ करतो. अरे वा वा वा, म्हणजे तुझा पगार 200 रुपये होणार. अर्थातच. काय तू आणि अनुत्तीर्ण? गोपाळ, खरं तर तुझ्यासारख्या हुशार आणि चाणाक्ष मुलाकडून मला गुणवत्तेची अपेक्षा होती. मग याच परीक्षेत? आजवर नशिबाने इतक्या परीक्षा बघितल्यात सर, त्यामध्ये कधीही अनुत्तीर्ण झालो नाही. एमएच्या परीक्षेमध्ये कुठे कच खाल्ली कळत नाही. मी स्वतःला नाही क्षमा करू शकत आहे. गोपाळ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपली प्रत्येक चूक किंवा प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असतो. आणि मला खात्री आहे तू कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करून वेळेचा अपव्यय केलेला नाहीये. तेव्हा आता इथून पुढे अधिक जोमाने सर, मी आता पुन्हा परीक्षा देणार नाही. गोपाळ, तसंही मला सरकारी नोकरी करायची नाही, त्यामुळे एमए झालो काय किंवा नाही काय तरी फारसा फरक नाही पडणार आहे. आणि आता शाळेचंही काम सुरू होतंय, त्यात लक्ष घालीन असं म्हणतोय. माझं ऐकशील? गोपाळ, आपल्या आयुष्यातला कुठलाही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचा नसतो आणि ते योग्यही नसतं. तू उद्या पदवी मिळवशील, शिक्षक होशील, माझी जागा घेशील, तुझ्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर निर्माण व्हायला हवा ना. सर, पण पदवी आणि ज्ञान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. अगदी बरोबर, पण केवळ तेच नाहीये ना. एक गोष्ट विसरू नकोस, तुला शिष्यवृत्ती मिळाली आहे. तू जर का तुझं शिक्षण अर्धवट सोडलंस तर ती शिष्यवृत्ती वाया नाही का जाणार? एक गोष्ट लक्षात घे, विद्यार्थी प्रवेश शुल्क भरतात, परीक्षा शुल्क भरतात, लोकांकडून कर मिळवला जातो, त्यामुळे एखादी संस्था सुरू राहते. हा सगळा पैसा समाजाचा पैसा आहे, तो वाया नाही का जाणार? आणि अपयश कोणाला येत नाही, परंतु अपयशामुळे खचून न जाता जो पुढे वाटचाल करतो तोच खरा यशस्वी होतो. तेव्हा माझं ऐक, इथून पुढे जोमाने अभ्यास करायचा आणि एमए उत्तीर्ण व्हायचा. वाटल्यास हे सगळं तू तुझ्या शाळेसाठी करतोयस असं समज. बरोबर आहे सर तुमचं. परिस्थितीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी शिक्षण नक्की पूर्ण करेन आता. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. बाकी चिपळूणकरांनी पत्रक फार सुरेख छापलंय. सगळं कसं अगदी मुद्देसूद. राष्ट्रीय शिक्षण उत्तम. अल्पशुल्क घेऊन शिक्षण देणार? अरे काय चाललंय बाळ? मी पूर्वीच म्हणालो होतो काका, आम्ही शाळा सुरू करणार आहोत. अरे पण हे सर्व कशासाठी म्हणतो मी? एवढी वकिली शिकलास तरीही नोकरी करणार नाही म्हणालास. हे सर्व मान्य केलं ना आम्ही बाबा. मग आता ती कचेरी उघडली आहेस, ती तरी चालव ना स्वतःहून. काका, मी स्वतःसाठी काही करेन अशी तुमची अपेक्षा असेल तर ती मनातून काढून टाका. अपेक्षा भंग तरी होणार नाही. बाळ, तू यांच्याबद्दल चुकीचा समज करून घेतोयस. नाही काकू, तुम्हीच मला समजू शकत नाही आहात. मला आश्चर्य याचे वाटते, तुमचा मुलगा स्वार्थासाठी काहीही न करता समाजासाठी उभा राहायचा प्रयत्न करतोय. त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा, ते सोडून तुम्हाला हे सगळे खूळ वाटते. बळवंतराव, आमच्या मनात तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. खात्री बाळगा. आमचं सोडा. अरे पण ह्या मुलीचा
तिच्या उदरातल्या गर्भाचा थोडा तरी विचार कर. मी माझे दायित्व नाकारतच नाही आणि तसे वचन दिले मी भामाला. हवे तर विचारा तिला. आणि हे जसे आमचे अपत्य आहे तशी ही शाळा हे देखील आमचे अपत्यच नाही का? आणि राहता राहिला प्रश्न घर चालवण्याचा. मी वचन देतो तुम्ही सर्व हे घर माझे बाळ कुणीही उपाशी राहणार नाही याची मी सोय करीन. मला स्वतःला उपाशी राहावे लागले तरी परमेश्वरा, जे यांच्या मनात आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे रे बाबा. त्यांचे मन शांत ठेव.